नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल संगमनेरमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली. अनिश काकडे नावाच्या विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवली. तो विद्यार्थी मागील 2-3 वर्षापासून भरतीची तयारी करत होता. SRPPला वेटिंगला होता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि परवा पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेल्या लेखी पेपरमध्ये त्याला मार्क्स कमी पडले आणि ते अपयश पोचवू न शकल्यामुळे त्या विद्यार्थ्याने गळफास लावून त्या ठिकाणी स्वतःची जीवनयात्रा संपवली. विद्यार्थी मित्र, भरती म्हणजे सर्वस्व नाहीये. त्याहून सर्व काही खूप काही मोठी गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्य आहे. ज्या तुमच्यासाठी ज्या आई वडिलांनी अहोरात्र मेहनत केली असते, जीवाचं रान केलं असतं, आयुष्यातील सगळी स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी बाजूला ठेवून तुम्हाला लहानाचं मोठं केलं असतं, ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही त्या ठिकाणी मेहनत करून यशस्वी होऊ शकता. एका क्षेत्रात अपयश मिळालं म्हणजे त्या ठिकाणी सर्व संपलं असं नाही अजिबात. तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरून किंवा अपयशाच्या भीतीने सहज एक्झिट करता, पण तुम्ही केलेली एक्झिट ज्या आईवडिलांनी तुमची त्या ठिकाणी आयुष्यभर जोपासना केली आहे त्यांच्यासाठी ते सहज नसतं. त्यांना मरण यातनेहून खूप भयानक यातना असतात. तर असा कोणता निर्णय घेण्या अगोदर आपण नक्की विचार आपल्या आईवडिलांचा करावा आणि भरतीमध्ये अपयश आल्यानंतर कुणीही डिप्रेशनला न जाता पुन्हा जोमाने तयारी करावी. स्पर्धा परीक्षेचं एक मूळ त्या ठिकाणी आपण म्हणता येईल की महत्वाची गोष्ट अशी आहे की पेशन्स पाहतं स्पर्धा परीक्षा. तुमच्याकडे किती पेशन्स आहे त्यावर ठरतं. आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे आपण जीवनयात्रा संपणं हे काही योग्य गोष्ट नाहीये. तर माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की असा कोणताही टोकाचा पाऊल उचलण्या अगोदर आपले आई वडील, आपले भाऊ बहीण जे आपल्यावरती आशा अपेक्षा लावून बसले आहेत त्यांचा विचार करावा आणि अपयशाला खचून न जाता पूर्ण ताकदीने जिद्दीने पुन्हा प्रयत्न करावा आणि नक्की यशस्वी व्हाल. एक अपयश म्हणजे आयुष्य नव्हे. एक अपयश म्हणजे आयुष्य संपत नाही. अनेक ऑप्शन 10 दारे आपल्यासमोर उघडले असतात. त्यातला कोणता ना कोणता दरवाजा आपल्यासाठी नक्की उघडला असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला हार मानून आपण आपली जीवनयात्रा संपवणं हे योग्य नव्हे. पुन्हा हात जोडून विनंती आहे की मित्रांनो, अशा प्रकारचे कोणतेही मार्ग निवडू नका.